नमस्कार मित्रांनो, मी राम कमल। या व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो। मित्रहो, आजच्या व्हिडिओमध्ये अगदी खूप महत्त्वाच्या एका संकल्पनेवर मी आपल्यासमोर चर्चा करणार आहे। हा जो विषय आहे तसा पाहिला तर खूप महत्त्वाचा पण आहे आणि तसा पाहिला तर अगदी नगण्य, अगदी सामान्य, अगदी साधारणसुद्धा विषय आहे। आपण त्या विषयाकडे कशा पद्धतीने पाहतो त्याच्यावर हा विषय डिपेंड आहे आणि जवळपास तो सर्वांनाच माहीत असलेला विषय किंवा जगातला प्रत्येक माणूस जन्माला आल्यानंतर त्याच गोष्टीच्या मागे लागतो। अगदी तो विषय म्हणजे यशस्वी जीवन म्हणजे काय, सक्सेस म्हणजे काय, सफलतापूर्वक जीवन म्हणजे काय किंवा यशस्वी जगणं कसलं असलं पाहिजे। म्हणजे नेमकं ज्याला आपण सक्सेस यशस्वी होणं सारखं त्याच्या मागे धावत असतो। जन्मल्यापासून आपलं जे काही टार्गेट आहे ते पूर्ण करेपर्यंत आपण त्याच्या मागे पळत असतो। मग नेमकं याच विषयावर मला आपल्यासमोर काही माझं मत व्यक्त करायचं आहे आणि पुढे जाण्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगेन, जर का तुम्हालाही काही मला जर का सुचवावं असं वाटतं तर तुम्ही कॉमेंट करून मला सांगू शकता की नेमकं सक्सेस म्हणजे काय किंवा यशस्वी जगणं ज्याला म्हणतात किंवा सक्सेस होणं म्हणजे कशाला म्हणतात नेमकं, तुम्ही कॉमेंटमधून सांगू शकता। मित्रहो, या विषयाला हात घालण्याच्या अगोदर मला सुरुवातीला तेवढं सांगावंसं वाटतं की सक्सेस म्हणजे हा प्रत्येकाच्या बघण्याचा एक दृष्टिकोन आहे। आपली वैचारिक पार्श्वभूमी कशा पद्धतीची आहे, आपले वैचारिक बॅकग्राऊंड कशा पद्धतीचं आहे, आपण कुठल्या वातावरणात जन्मलो, आपण कसे वाढलो किंवा आपण काय शिक्षण घेतले, काय शिक्षण नाही घेतले, ह्या सगळ्या गोष्टीवर सक्सेस म्हणजे अवलंबून आहे, डिपेंड आहे। मित्रहो, मला सुरुवातीलाच आपल्याला ह्या विषय मांडताना सांगावंसं वाटतं की सक्सेस होणं म्हणजे नेमकं काय। सक्सेस होणं म्हणजे नेमकं काय, तर मला माझ्या दृष्टीनं सक्सेस होणं म्हणजे वाटतं की आपण आईच्या पोटातून या पृथ्वीतलावर जन्म घेतला, हेच म्हणजे सगळ्यात मोठं सक्सेस आहे। आपण त्याच वेळेस विजयी झालो, कारण आईच्या पोटामध्ये 9 महिन्याचा संघर्ष करून ज्या काही प्रॉब्लेम्स आहेत त्या प्रॉब्लेम्सला सगळ्यांना फेस करून आपण आईच्या पोटातून नैसर्गिकरित्या जन्म घेतो किंवा आर्टिफिशियली जन्म घेतो। आपण या पृथ्वीतलावर या जगात जन्माला आलो, हेच सगळ्यात मोठं सक्सेस आहे असं मला पहिल्यांदा तर वाटतं। आणि सक्सेस मिळाल्यानंतर, यश मिळाल्यानंतर सर्वात मोठं टार्गेट असतं, एक चॅलेंज असतो माणसापुढे। तो म्हणजे दुसरं कुठलं चॅलेंज असेल तर ते म्हणजे यश टिकवून ठेवायचं कसं। कारण मित्र हो बघा, बरेच लोक यशस्वी होतात, सक्सेस होतात, पण सगळ्यांनाच ते यश पचत नाही किंवा सगळ्यांनाच यश टिकवून ठेवता येत नाही। आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाचं मला हेच वाटतं की यशस्वी होणं किंवा यश टिकवून ठेवणं म्हणजे नेमकं काय असेल, तर आपण जन्माला आल्यानंतर जिवंत राहणं, आपण स्वतःला जिवंत ठेवणं किंवा जिवंत राहणं म्हणजे यश टिकवून ठेवणं आहे असं मला वाटतं। मग तुम्हाला वाटेल हे काय खूप मोठी गोष्ट आहे का, जिवंत राहणं म्हणजे कुठं काही लई मोठी गोष्ट झाली का, यशस्वी होणं म्हणजे आईच्या पोटातून जन्म घेणं पुन्हा जिवंत राहणं हे काही खूप मोठं चॅलेंज आहे का असं बऱ्याच जणाला वाटेल। पण मित्र हो, अगदी रास्त प्रश्न आहे। मी तुमच्यासमोर जे मांडलेलं आहे ते अगदी खोटंसुद्धा नाही। कारण सांगतो, आजच्या घडीला जर विचार केला, आजच्या जगामधले जेवढे काही देश आहेत, आजच्या देशाचं जाऊ द्या, बाहेरचं मी काही गेलो नाही, पण आपल्या देशामधला सगळ्यात मोठा जर चॅलेंज काय असेल तर आपलं जीवन टिकवणं हेच चॅलेंज आहे। बघा, तुम्ही आज थोडंसं अवतीभोवती जर तुम्ही नजर टाकली तर तुम्हाला एक स्पष्टरित्या कळून येईल की 25 वर्षाच्या, 30 वर्षाच्या, 35-40 वर्षाच्या आतल्या मुलांना जास्तीत जास्त लोकांना अटॅक यायला लागले, वेगवेगळ्या रोगांची जडण व्हायला लागले, वेगवेगळे रोग जळायला लागलेले आहेत। सगळ्यात मोठा तरुणाई पुढे असलेला आजचा जर प्रश्न असेल, तरुणाई पुढेच नाही तर किंवा आपल्या देशासमोर सुद्धा, आपल्या सरकारसमोर सुद्धा, आपल्या समाज व्यवस्थेसमोर सुद्धा असलेलं सगळ्यात मोठं एक खूप मोठं चॅलेंज म्हणजे स्वतःला जिवंत कसं ठेवायचं। कारण अटॅक हा इतका कॉमन होऊन गेलेला आहे की त्याच्यामुळं इतके लोक मरायला लागलेले आहेत आणि नैसर्गिक मृत्यू ज्याला म्हणतात, तो नैसर्गिक मृत्यू जवळपास आता खूप कमी झालेले आहे। आर्टिफिशियल ॲक्सिडेंटमधून मरतील लोक, कुठल्या वेगवेगळ्या आजारातून मरतील। त्याच्यामुळं मला वाटतं की आज सक्सेस टिकून ठेवणं म्हणजे स्वतःला जिवंत ठेवणं, अगदी स्वतःला निरोगी ठेवणं म्हणजे सक्सेस टिकून ठेवणं आहे असं मला वाटतं। मित्र हो, तसं पाहिलं तर सक्सेस होणं म्हणजे ही प्रत्येकाच्या फील्डवर अवलंबून आहे। प्रत्येकाचा जो व्ह्यू बघण्याचा आहे तो प्रत्येकाच्या विचारावर अवलंबून आहे। प्रत्येकजण सक्सेस म्हणजे काय ते वेगवेगळ्या पद्धतीनं बघेल। हे बघा मित्रो, आजपासून आपण इतिहासामध्ये मागे 1000 वर्ष गेलो, 500 वर्ष गेलो तर तुम्हाला हे दिसून येईल की आजपासून मागच्या 500 वर्षापूर्वी मानवी जातीसमोर, मानवी समूहासमोर जे प्रॉब्लेम्स होते ते प्रॉब्लेम्स आज बिलकुलही नाहीत।
मागच्या 150 वर्षापूर्वी जगापुढे जे प्रॉब्लेम होते ते प्रॉब्लेम आज बिलकुलही नाहीत. मागच्या हजारो 2000 3000 5000 वर्षापूर्वी जर पाहिलं तर अगदी जवळजवळ सर्व जगातला सगळाच मानवी समूह अगदी आदिम अवस्थेत होता, आदिवासी अवस्थेत होता. तसं पाहिलं तर आजही बऱ्याच ठिकाणी आदिवासी आहेत. पण सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो होता आदिवासी अवस्थेत होता. त्या लोकांसमोर काय प्रॉब्लेम्स असू शकतात? अगदी जे आदिवासी, अगदी जे सर्वसामान्य प्राथमिक स्तरावर ज्यांचं जीवन आहे त्यांच्यासाठी सक्सेस म्हणजे काय, तुम्ही काय सांगू शकता? मला कॉमेंटमध्ये सांगू शकता की त्यांच्यासाठी काय प्रॉब्लेम्स असू शकतात. मित्र, म्हणून सक्सेस हे अगदी प्राचीन काळी पाहिलं तर त्यांचं सक्सेसकडे बघण्याचा दृष्टिकोन, त्यांची सक्सेसची जी डेफिनेशन आहे, व्याख्या आहे यशस्वी होण्याची, सफलतेची व्याख्या त्यांची वेगळी आहे. आजची आपली यशस्वी होण्याची व्याख्या वेगळी आहे. आणि येणाऱ्या 150 वर्षानंतर, 500 वर्षानंतर, 1000 वर्षानंतर, 1,00,000 वर्षानंतर जर का आपण जिवंत राहिलो, मानवी जमात ह्या पृथ्वी तलावर किंवा विश्वाच्या कुठल्या पोकळीमध्ये जर जिवंत राहिलीस, तर त्यांच्या दृष्टीनं सक्सेस म्हणजे काय असेल, नक्कीच वेगळं राहणार आहे. त्याच्यामुळं मला एवढंच वाटतं की सक्सेस होणं म्हणजे नेमकं काही नाही, ज्याच्या त्याच्या विचारावर अवलंबून असलेला भाग आहे. अगदी सरळ भाषेत सांगायचं म्हणलं, जनरली आपल्याला सध्याला जर म्हणलं तर काय आपल्या देशामध्ये दिसतं, सक्सेस होणं म्हणजे नेमकं काय, सफल होणं म्हणजे नेमकं काय? तर आपल्या अवतीभोवती जर पाहिलं, आपल्या देशामध्ये पाहिलं तर एकच आपल्याला कळेल की यशस्वी होणं म्हणजे काय, एखादी नोकरी लागणं. नोकरी लागणं म्हणजे यशस्वी होणं, हे पहिली व्याख्या आहे. आणि दुसरी व्याख्या पैसा कमवणं म्हणजे यशस्वी होणं. पण मित्र हो, तात्विक स्वरूपावर जर पाहिलं, अगदी वैचारिक दृष्टीनं जर विचार केला तर नोकरी लागणं किंवा पैसा कमवणं याला सक्सेस म्हणतात का? नोकरी लागल्यानंतर माणूस सक्सेस होतो का खरंच? मग असं जर असेल तर मग ज्यांना ज्यांना आज नोकरी लागलेली आहे ते सगळेच अगदी सुखात आहेत का? किंवा ते सगळेच अगदी यशस्वीरित्या किंवा खुश ज्याला म्हणतात, हॅपी लाईफ ज्याला म्हणतात, ते हॅपी लाईफ जगू शकतात का? म्हणून मित्र हो, अगदी आपली जी सध्याची व्याख्या आहे की नोकरी लागणं हे सगळ्यात पुढे जाताना मला हे सुद्धा सांगावंसं वाटतं की नोकरी लागणं म्हणजे काय वाईट नाही, नोकरी 100% लागली पाहिजे. पैसा कमवणं म्हणजे सुद्धा वाईट नाही, पैसासुद्धा 100% कमवला पाहिजेच. पैसा माणसाच्या जीवनामध्ये अतिशय सध्याला आवश्यक आहे. तुमच्या भौतिक गरजा जर भागवायच्या असतील, तुम्हाला कुठं बाहेर फिरायला जायचं असेल, वेगवेगळ्या जगाचं दर्शन करायचं असेल, हॉस्पिटलमध्ये गेला तुम्ही, शाळा महाविद्यालयाची मोठमोठी चांगलं शिक्षण जर दर्जेदार घ्यायचं असेल तर तुम्हाला पैसा तेवढाच गरजेचा आहे. पैसा गरजेचा नाही असं मला म्हणायचं नाही. सक्सेस होणं म्हणजे नोकरी मिळवणं नाही असं नाही. याचा अर्थ असा नाही की नोकरीच मिळवायचं नाही, बिलकुलही मला या गोष्टी असं म्हणायचं नाहीत. नोकरी ही मिळवलीच पाहिजे. नोकरी मिळवण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत. पैसासुद्धा गरजेचा आहे, पैसासुद्धा मिळाला पाहिजे. माणूस ज्या पद्धतीनं झोपडीमध्ये जन्मतो ना, त्या पद्धतीनं झोपडीमध्ये मरत असेल तर ती खूप चुकीची गोष्ट आहे. माणूस गरीब असतो ही त्याचा दोष नाही, पण मरताना सुद्धा जर का तो गरीबच म्हणून मरत असेल तर नक्कीच मला वाटतं ही चुकीची गोष्ट आहे. माणसानं आपल्या उन्नतीसाठी, आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी नक्कीच प्रयत्न केले पाहिजेत. पण मित्र हो, आपण सक्सेसची व्याख्या बघत होतो. आपण सक्सेस म्हणजे काय, यशस्वी जीवन म्हणजे काय हे पाहत होतो. त्याच्या दृष्टीनं जर विचार केला तर पैसा कमवणं वगैरे वगैरे ह्याला यशस्वी जीवन म्हणत नाहीत. फक्त यशस्वी जीवनाची व्याख्या काय असू शकते माझ्या दृष्टीनं, तर तुम्ही किती हॅपी आहात, तुम्ही किती खुश आहात, जे काही करता त्याच्यामधून तुम्ही किती आनंदी आहात, हेच मला वाटतं हे यशस्वी जीवनाचे रहस्य आहे. तुम्ही किती निरोगी आहात आणि सध्याला सर्वात महत्त्वाचा जर प्रॉब्लेम जर पाहिला तर तुम्ही किती निर्व्यसनी आहात. कारण सध्याच्या तरुणाईपुढचा, सध्याच्या जगापुढचा, समाजव्यवस्थेपुढचा सर्वात मोठा जर प्रश्न काय असेल तर व्यसनामुळं, दारूमुळं अनेकांचे जीवन उद्ध्वस्त होत आहेत, अनेकांची लग्न मोडत आहेत आणि ज्यांना व्यसन आहे त्यांची लग्नसुद्धा होत नाहीत. तरुणांपुढचा हा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे. व्यसन हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. तर मग व्यसनाचे वेगवेगळे प्रकार आहेत. दारूचं व्यसन असेल, वेगवेगळे अजून काही वेगवेगळे व्यसनाचे खूप प्रकार आहेत. त्याच्यावर सेपरेट एक वेगळा व्हिडिओ होऊ शकतो. म्हणून सगळ्यात मोठं सक्सेस जर काय असेल, तुम्ही निर्व्यसनी राहणं हे सगळ्यात मोठं आजच्या सक्सेस जीवन आहे. तुम्ही कुठल्याही आजारापासून दूर राहणं हे सक्सेस जीवन आहे. आणि जर का कुठला आजार जडलेलाच असेल, आजार असेलच, त्या आजाराला तुम्ही कशा पद्धतीने फेस करून जास्तीत जास्त काळ तुम्ही जगू शकता. जीवनामधले जे वेगवेगळे टप्पे आहेत, लहानपण, बालपण, तरुणपण, म्हातारपण वेगवेगळे जे म्हणतात ना, हे टप्पे तुम्ही जगू शकता का, जगायला मिळतात का, जास्तीत जास्त काळ तुम्ही बघू शकता का? म्हणजे रोगाची सुद्धा ॲडजस्टमेंट करणे आणि जास्तीत जास्त हॅपी राहणे, सुखी राहणे, हे जीवन म्हणजे सक्सेस आहे. सक्सेस म्हणजे वेगळं तिगळं काही नाही. बघा, जे लोक आज कॅन्सरशी झुंजत आहेत, ज्या लोकांना आज BP आहे, शुगर आहेत, वेगवेगळे आजार आहेत, त्या लोकांना जर विचारलं तर सक्सेस म्हणजे काय, तर त्यांचे सुरुवातीला एकच म्हणणं असेल की कॅन्सरमधून मला बाहेर पडायचं आहे.
जो कोणता मला रोग झाला आहे त्या रोगाशी मला लढायचं किंवा त्याच्यातून बाहेर पडायचं हेच त्यांच्यासाठी सक्सेस आहे. समजा एखादा राजकारणात आहे, राजकारणात असलेल्या लोकांसाठी सक्सेस म्हणजे काय, तर कुठलं तरी त्याला पद मिळवायचं असेल, तालुकाध्यक्ष व्हायचं असेल, जिल्हाध्यक्ष व्हायचं असेल, कुठल्या तरी पक्षातून पार्टीतून, किंवा त्याला आमदार खासदार व्हायचं असेल, सरपंच व्हायचा असेल, किंवा उमेदवार व्हायचा असेल, त्यांची व्याख्या वेगळी आहे. जे संगीत क्षेत्रात आहेत त्यांना गायक व्हायचं असेल, बॉलिवूडपर्यंत जायचं असेल, किंवा वेगवेगळी पारितोषिके मिळवायचं असतील. म्हणजे सांगण्याचा तात्पर्य, प्रत्येक उदाहरण देऊ शकतो असा आता मी, पण सांगण्याचा तात्पर्य माझा एवढाच आहे की सक्सेस म्हणजे प्रत्येकाची वेगळी डेफिनेशन आहे. प्रत्येकाचा दृष्टिकोन सक्सेसकडे बघण्याचा वेगळा आहे. त्यामुळे मला एवढंच वाटतं की तुम्ही पैसा कमवणं म्हणजे सक्सेस आहे असं म्हणू नका. म्हणून तुम्ही आपल्या पाल्यावर खूप मोठी नोकरी लागली पाहिजे, तू चांगल्या पद्धतीनं शिक, खूप पैसा कमव, याच्यासाठी तुम्ही त्यांना टॉर्चर करू नका. आपल्या लेकरांना, आपल्या मित्रांना, आपल्या नातलगांना कोणालाही पैसा कमवला पाहिजे, नोकरी लागली पाहिजे याच्यासाठी तुम्ही टॉर्चर करू नका. माझं म्हणणं एवढंच आहे की त्याला फक्त तुम्ही एवढीच चांगली शिकवण द्या की तू माणूस म्हणून जगला पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये तू निर्व्यसनी माणूस म्हणून जगला पाहिजे. आणि तू कितीही मोठा माणूस झालास तरी तू इतर माणसात किती छोटा जरी माणूस असला ना, त्याला तू माणूस म्हणून दर्जा दिला पाहिजे, माणुसकीचा दर्जा दिला पाहिजे. आपल्या देशासमोर जी वेगवेगळी जी प्रॉब्लेम्स आहेत, जातीयता, धर्मांधता, कुठल्याही धर्माच्या माणसाला बोलताना तू एक माणूस म्हणून बोलला पाहिजे. कुठल्याही जातीच्या माणसाला बोलताना तू अगदी दलित जरी असला तरी त्याला चांगल्या पद्धतीनं तू माणूस म्हणून बोलला पाहिजे. हे जीवन म्हणजे यशस्वी जीवन आहे. आणि म्हणून मित्र हो, मला वाटतं की तुम्ही सक्सेसच्या मागे धावू नका. सक्सेस म्हणजे हेच आहे, माणसानं माणसासारखं वागणं, माणसानं जगत असताना इतरांनाही माणसासारखं समजणं, त्याला त्याच्या पद्धतीनं जगू देणं, त्याला मदत नाही करायची नका करू, त्याला तुम्ही प्रेशराईज करू नका. खूप काही मित्र हो या विषयावर बोलू शकतो, खूप काही मोठा विषय आहे बोलण्याचा. म्हणून मला अगदी व्हिडिओ खूप मोठा होत चाललेला आहे, त्याचं भान ठेवून मला एवढंच म्हणावंसं वाटतं की यशस्वी जीवन म्हणजे आपण किती खुश आहोत, आपण ज्या क्षेत्रात आहोत त्या क्षेत्रामध्ये किती हॅपी आहोत, इतरांना किती सन्मानानं वागवतो, इतरांसोबत किती चांगलं वागवतो, आपण माणसं किती कमवले, आपण मित्र किती कमवले, आपण आपले रिलेटिव्ज, आपले नातलग लोक जे आहेत त्यांना आपण किती त्यांच्यासोबत गुण्यागोविंदानं वाहतो. हे जीवन म्हणजे मला वाटतं सक्सेस आहे. आणि मित्र हो, एवढंच या व्हिडिओतून मला सांगायचं होतं की बाबा सक्सेस म्हणजे वेगळं तेगळं काही नाही. कोणी नोकरीला नाही म्हणून त्याला तुच्छ लेखू नका. तुम्हाला खूप लाखो पगार आहे म्हणून तुम्ही खूप मी श्रेष्ठ आहे असं पण म्हणू नका. सेकंदाला करोडो रुपये कमवणारे हे लोक हे आपल्या देशात आहेत, त्याच्यामुळं तुम्ही त्यांच्या तुलनेमध्ये काहीच नाहीत. त्याच्यामुळं माणूस म्हणून जगा, माणसासारखं जगा, थोडंफार जे काही जीवन लागलेलं आहे ते अगदी हॅपी जगा. हेच जीवन आहे, हेच सक्सेस आहे. आणि मित्र हो, जर का तुम्हाला माझं हे बोलणं आवडलं असेल, माझे विचार आवडले असतील आणि माझा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही माझा हा व्हिडिओ आपल्या इतर मित्रांपर्यंत पोहोचवा. आणि माझं काही चुकलं असेल, माझं काही गलत वाटत असेल तुम्हाला तर तुम्ही नक्कीच कॉमेंटमधून सांगू शकता. आपल्याला माझा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा. आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल आणि माझ्या चॅनलला जर का सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ जर हा तुम्ही माझ्या फेसबुकच्या अकाउंटवरून किंवा इंस्टाग्रामवरून पाहत असाल तर तुम्ही माझ्या फेसबुकच्या अकाउंटलासुद्धा तुम्ही फॉलो करा. विनंती आहे की आपण थोडंसं सपोर्ट करावं. तसं तर मी जास्त काही बोलणार नाही, कारण आज सपोर्ट लाईक सबस्क्राईब हा खूप कॉमन होऊन गेलेला आहे. सांगण्याचा तात्पर्य एवढाच आहे की आवडला असेल तर थोडीशी दाद द्या. अशाच वेगवेगळ्या विषयावर आम्ही वेगवेगळे व्हिडिओ बनवत राहतो. आता यानंतरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक वेगळा विषय घेऊन मी येईन, एक वेगळा व्हिडिओ बनवीन. त्यासाठी तोपर्यंत माझे वेगवेगळे जे व्हिडिओ आहेत ते बघत राहा, हा व्हिडिओ पाहत राहा आणि आपल्या मित्रांपर्यंत पोचवत राहा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.